मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दापोली शुभारंभ झालेला आहे। ह्या योजनेचे लाभार्थी आहेत, याची नोंदणी देखील झालेली आहे। आपल्यासोबत आमदार योगेश कदम यांची बातचीत करणार आहे। सर, कशा पद्धतीने हा रिस्पॉन्स संपूर्ण मिळतोय, कशी योजना ही सक्सेस होताना दिसते? नाही, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही राज्यामधल्या सगळ्या महिला भगिनींसाठी दिली आहे। 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या सगळ्या महिलांना 1,500 रुपये प्रति महिना मिळणार आहेत। पहिल्यांदा ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जात असताना ही कायमस्वरूपीची योजना आहे। ही काही फक्त 2 महिन्यापुरती आहे किंवा 3 महिन्यापुरती असलेला विषय नाही। निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली गेलेली नाही। एका घरामध्ये 3,000 रुपये म्हणजे 2 महिलांना ह्याचा लाभ मिळणार आहे। माझ्या मतदारसंघामध्ये आज मला नक्कीच समाधानकारक आज आकडा देखील आमच्यासमोर आला आहे की सर्वात जास्त लाभार्थी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी अजूनपर्यंत हे माझ्या मतदारसंघामध्ये राबवले गेलेले आहेत किंवा त्यांची अंमलबजावणी झालेली आहे। जवळपास 90% महिलांनी ऑफलाईन अर्ज भरलेले आहेत। आमचे स्वतःचे आमच्या पक्षाकडेचे सगळे सहकारी, आमचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते, आमच्या महिला भगिनी असतील, आमच्या युवा सेना असेल, आमची बेसिकची आमची जी कार्यकारिणी आहे ते पदाधिकारी आहेत। गावागावातून आम्ही फॉर्म भरून घेतोय। आमचे स्वतःचे युवा सेनेचे पदाधिकारी आम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी देखील आम्ही मदत करतोय। अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात हे फॉर्म भरण्यासाठी चांगली मदत करतायत। त्यांचं देखील सहकार्य आम्हाला चांगलं लाभतंय। अशा ही योजना राबवण्यासाठी आमच्या मतदारसंघामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त प्रमाणात महिला ॲक्टिव्ह झालेल्या दिसत आहेत। म्हणजे ह्या योजनेला चांगला प्रतिसाद कोकणामधील आमच्या मतदारसंघामधील महिलांनी दिलेला आहे। आणि आज पालकमंत्री मोदयांच्या सोबत जो कार्यक्रम झाला तिथे देखील महिलांच्या ह्याच भावना होत्या की खरोखर एक भावासारखी आम्हाला मदत शिंदे साहेबांनी केलेली आहे आणि त्याचं निर्णयाचं स्वागत आज महिलांनी इथे आमच्या मतदारसंघामध्ये महिलांनी केलेलं आहे। टार्गेट केलं जातं की निवडणूक डोळ्यासमोरून ठेवून हे सगळं केलं जातंय, दीर्घकाळ हे टिकणार नाही। बघा, आता विरोधकांना पोटसूळ उठलंय, त्यांना स्वतःला काही करता आलं नाही, त्यांना कुठली अशी योजना आणि शेवटी बघा महिलांसाठी जी काही ही एकमेव योजना शिंदे साहेबांनी आणलेली नाही आहे किंवा महायुती सरकारने आणलेली नाही आहे। महिलांना एस टीमध्ये प्रवास करत असताना 50% सवलत असेल, महिला बचत गटांसाठीचं अर्थसहाय्य 15,000वरून 30,000 करणं असेल, अंगणवाडी सेविकांचं मानधन जे 8,500 होतं ते 10,000 करणं असेल, त्यानंतर लेक लाडकी योजना असेल, जन्माला आल्याच्या नंतर 5,000 रुपये, 5वीत गेल्यानंतर 6,000 रुपये, मला वाटतं 10वी पास झाल्यानंतर काहीतरी अजून काही निधी आहे आणि शेवटीपर्यंत 1,05,000 रुपयाचं 18 वर्षाचे जेव्हा त्या महिलेला पूर्ण होतील, या मुलीला पूर्ण होतील तर त्याला 1,05,000 रुपये मिळणार आहेत। अशा अनेक योजना आहेत ज्या गेल्या 2.5 वर्षामध्ये महिलांसाठी आमच्या सरकारने आणल्या, शिंदे साहेबांनी आणल्या आहेत। त्यामुळे महिलांना सक्षम करणं म्हणजे आपोआप राज्य सक्षम होतं। महिला जेव्हा स्वावलंबी होतील, त्या स्वतःचा व्यवसाय करायला जेव्हा त्या स्वतःला झोकून देत आहेत, त्यांना जेव्हा अर्थसहाय्य मिळेल तेव्हा नक्कीच त्यांना चांगली मदत सरकारतर्फे ज्याला मिळेल त्याला महिला आपोआप सक्षम होतील। हा उद्देश ठेवून ह्या योजना आम्ही आणतोय। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजना आणतोय। ह्या विरोधकांच्या वावड्यांना वाढवण्यावरती कोणीही विश्वास ठेवलेला नाही। किंबहुना काही विरोधकांनीच त्यांच्या शाखेच्या बाहेर देखील फलक लावले की ह्या योजनेचा लाभ घ्या म्हणून। विरोधक देखील स्वतः ह्या योजनेचा प्रचार करता ह्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि म्हणून मला वाटतं या योजनेच्या बाबतीमध्ये चांगला प्रतिसाद संपूर्ण राज्यामध्ये आज आम्हाला मिळतोय आणि नक्कीच त्याचं महिला नक्कीच योग्य तो निर्णय पुढच्या निवडणुकीमध्ये आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये घेतील। आढावा बैठक झाली। आढावा बैठकीमध्ये आपल्या निदर्शनास आलेलं आहे की कित्येक योजना ज्या आहेत ह्या सरकारच्या माध्यमातून पोहोचवलेल्या आहेत। लाभार्थी त्याचा लाभ घेऊ इच्छितात, मात्र प्रस्ताव ज्यावेळेला केला जातो बँकेमध्ये तर त्यावेळेचा प्रसंग तुम्ही आता पाहिला आहे। नेमकं काय होतंय? नाही, कर्ज प्रकरणं मंजूर करत असताना, कारण जेव्हा कुठलं राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल योजना देत असताना सबसिडीची ज्यावेळेला योजना देतं तर उर्वरित जे कर्ज प्रकरण असतं ते सरकार गॅरंटर राहून बँकेने ते कर्ज प्रकरण मंजूर करायचं असतं। तरीसुद्धा काही लाभार्थ्यांकडनं तिथे वेगळ्या पद्धतीची गॅरंटी मागितली गेली आहे किंवा एक हमी मागितली गेली आहे, जे चुकीचं आहे। आज आढावा बैठकीमध्ये मी तो विषय उचलला की आज जेवढे अर्ज आपल्या जिल्ह्यामध्ये लीड बँकेच्याकडे प्रलंबित आहेत ते सगळे अर्ज जर का यांनी मंजूर केले नाहीत तर त्या बँकांच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा, तेवढी तरतूद देखील आमच्या कायद्यामध्ये आहे आणि त्याची अंमलबजावणी होऊ द्यात। कारण शेवटी सरकारच्या योजना येत असताना त्याची अंमलबजावणी जर का होत असेल त्याला प्रमुख कारण म्हणजे ह्या बँकांच्या हलगर्जीपणामुळे होत आहे। जवळपास 1000 अर्ज गेले की त्याच्यामधले 10-15 अर्ज जे बँकांच्या फेवरचे काही लोक असतात त्यांच्या फेवरचे फक्त मंजूर होतात, बाकी अर्ज असे प्रलंबित राहतात। आणि सगळ्या ह्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या असेल तर ही कर्ज प्रकरणं मंजूर होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जी कडक कारवाई ह्या अधिकाऱ्यांवरती झाली पाहिजे अशी मागणी मी आज केली आणि पालकमंत्री मोदींनी त्याला प्रतिसाद देत पुढच्या 2 दिवसाच्या आतमध्ये जे अर्ज आलेले आहेत त्याचा संपूर्ण आढावा पालकमंत्री मोदींनी मागितलेला आहे आणि मला विश्वास आहे पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती कारवाई होईल आणि सगळ्यांना लाभ मिळेल। कोकण कृषी विद्यापीठामध्ये झाडं ही लाखो बनवली जातात, मात्र ते वयानं छोटे असतात
रामदास कदमांनी देखील त्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे की ही झाडं असतात ती जगत नसतात, मोठी झाडं बनवण्यासाठी विद्यापीठाला काय सूचना केल्या जातील का, त्या संदर्भामध्ये काय नियोजन होईल काय? नाही, नक्कीच तसं सूचना सन्माननीय रामदासभाईंनी आज दिल्या आहेत. कारण शेवटी एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या झाडापासून उत्पन्न मिळायचं असेल तर ते झाड ते वयामध्ये यावं लागतं. उदाहरणार्थ समजा बांबूचं आता एक झाड लावायचं असेल किंवा बांबू लावायचा असेल तर विद्यापीठामध्ये 6 महिन्याचं रोपटं दिलं जातं. बांबू हा 5 वर्षानंतर कापणे योग्य होतो. मग 4.5 वर्ष त्या शेतकऱ्याला थांबावं लागतं. त्यापेक्षा जर का विद्यापीठामधून 2 किंवा 3 वर्ष जर का तिथे बांबू दिला गेला तर 2 वर्षामध्ये त्याचं उत्पन्न चालू होईल. हा उद्देश ठेवून जेवढी रोपं आपण विद्यापीठाच्या मार्फत देतोय ती जास्त वयाची द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा लवकर मिळेल. आणि म्हणून मला वाटतं VC साहेब देखील बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी त्याला प्रतिसाद देत मी देखील स्वतः EC मेंबर आहे विद्यापीठामध्ये. उद्याच देखील या EC मेंबरची आमची बैठक देखील आहे. या बैठकीमध्ये देखील मी स्वतः विषय घेईन. विद्यापीठामध्ये जे काही रोपं तयार केली जातात ती जास्त वयाची असली पाहिजेत, ह्याची आम्ही खबरदारी घेऊ. आपण सरकारमध्ये आहात, इथं शेतमाल तयार होतो, मात्र कोल्ड स्टोरेज किंवा अन्य त्याच्यावरती शेतमालावर पूरक उद्योग या संदर्भामध्ये सरकार कसा प्रयत्नशील आहे? कसं आहे, आज आम्ही खेड तालुक्यामध्ये मी स्वतः प्रयत्न करून पणन महामंडळाच्या मार्फत आम्ही 8.5 कोटी रुपये आणून आम्ही कोल्ड स्टोरेज तिथं उभं केलं. परंतु त्या कोल्ड स्टोरेजची डेलीची जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढा भाजीपाला इथे उगवला घेतला जात नाही, तेवढं उत्पन्न इथे घेतलं जात नाही. मग उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना आपण तिथे प्रोत्साहित केलं पाहिजे की आपण हे पीक तुम्ही घ्या. ते कधी घेतील, जेव्हा त्यांना मार्केट समोर उपलब्ध असेल त्यावेळेला घेतील. ही पूर्ण चेनच आहे आणि म्हणून ही चेनच ही साखळी व्यवस्थित तयार झाली पाहिजे. त्यासाठी देखील आजची ही बैठक होती. शासनाच्या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना प्रबोधन करणं, ते कोल्ड स्टोरेज चालण्यासाठी तिथे जो काही माल आम्हाला लागणार आहे, एक्सपोर्ट करण्यासाठी जो काही भाजीपाला लागणार आहे तो शेतकऱ्यांकडून बनवून घेणं, त्यांना तो योग्य तो तिथे भाव मिळवून देणं, जेणेकरून शेतकऱ्यांचाही फायदा होईल. आणि कोल्ड स्टोरेज चाललं, कोल्ड स्टोरेजमध्ये एकदा माल आला आणि योग्य तो माल जर का आला तर तो एक्सपोर्ट करायला सोपं पडलं. म्हणून ही संपूर्ण चेनेस ही साखळी व्यवस्थित बसली पाहिजे. त्यासाठी आजची बैठक होती आणि मला विश्वास आहे लवकरच पुढच्या 1 ते 1.5 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला चांगला बदल घडेल. आता अंगणवाडी सेविकांनी साथ घातली आता कार्यक्रमात दादांना? नाही, नक्कीच अपेक्षा आहेत. शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला शिंदे साहेबांनी घेतलेले एका पाठोमागे एक निर्णय म्हणजे पोलीस पाटलांचं जवळपास दुपटीने त्यांच्या पगारामध्ये वाढ असेल, भत्त्यामध्ये वाढ असेल. अंगणवाडी सेविकांची देखील 8,500वरून 10,000ची वाढ शिंदे साहेबांनीच केलेली आहे. ती अजून वाढली पाहिजे अशी अंगणवाडी सेविकांची मागणी आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविकेला मोबाईल मिळाला पाहिजे, त्याची देखील अंमलबजावणी झाली आहे. ते देखील मोबाईल आता मिळालेले आहेत. मग मला वाटतं अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या अपेक्षेने मागणी करणं काही चुकीचं नाही. आज आम्ही सरकारमध्ये आहोत. शिंदे साहेबांच्याकडे पाठपुरावा करून अंगणवाडी सेविकांना पुन्हा एकदा न्याय मिळून द्यायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, दापोली, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.